Good morning dear students. Welcome to my Holy classes. मी विनोद सोनोने 9th स्टँडर्ड सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी पहिला लेसन आपला सुरू आहे, दॅट इज लॉज ऑफ मोशन. आधीच्या पिरियडमध्ये आपण जे महत्त्वाचे इक्वेशन्स ऑफ मोशन आहे त्याच्याबद्दल डिस्कशन केलं होतं. ग्राफिकली ते तिन्ही इक्वेशन आपण डिराईव्ह केले होते, ऑब्टेन केले होते. त्याच्या पुढचा टॉपिक आज बघूया आणि त्याच्या पुढचा टॉपिक आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, पेज नंबर 9. याच्याबद्दल आपल्याला आज बोलायचं आहे. हॅव यू सीन द हँड्स ऑफ द क्लॉक इन मोशन? घड्याळाचे काटे फिरताना तुम्ही सगळ्यांनीच पाहिलेलं असेल, आला आहे ना? ठीक आहे. मग घड्याळाचा जो काटा आहे हा जेव्हा फिरतो ते याचं जे टीप आहे, याचं जे टोक आहे, त्याचं मोशन तुम्ही ऑब्झर्व करा. ते कशा प्रकारचं मोशन आहे? दॅट इज अ मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय सांगता येईल आपल्याला त्या मोशन बद्दल? कशा प्रकारे त्या मोशनला आपल्याला डिस्क्राइब करता येईल? मोशन जर एका सरळ रेषेत असेल, अगर मोशन एक स्ट्रेट लाइन में होता है त्याला म्हणतात लिनियर मोशन. पण इथे जे मोशन आहे या टिपचं, ये मोशन एक स्ट्रेट लाइन में नहीं है. मग ते मोशन कशा प्रकारे आहे? तर इट इज अ मोशन अलॉन्ग सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. एका सर्कल वरती तो पॉइंट फिरत आहे, म्हणजेच ते मोशन अलॉन्ग सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल आहे. त्याला म्हणायचं सर्क्युलर मोशन. सर्क्युलरचा अर्थ होतो इन अ सर्क्युलर पाथ. सर्क्युलर मार्गाने होणार म्हणजे सर्क्युलर. पण ते युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म आहे याचा अर्थ काय? तर त्याची फिरण्याची जी वेलोसिटी आहे किंवा जे गती आहे, जी स्पीड आहे ती कॉन्स्टंट आहे. तर अशा प्रकारे या दोन्ही गोष्टी जर आपण कंबाईन केल्या याला आपल्याला डिफाइन करता येईल. द मोशन in a circular path with constant speed is called uniform circular motion. सर्कुलर मार्ग से होने वाला मोशन जो कांस्टेंट स्पीड से होता है, that is known as uniform circular motion. So simple, फार सोपा आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतो की what is uniform circular motion. It is a motion along a circular path with constant speed. किंवा it is a motion along circumference of a circle with constant speed. समजलं? अशा प्रकारे आपण सर्क्युलर मोशनला डिफाइन करू शकतो. आता याचे एक्झाम्पल्स सांगता येतील. बरेचसे एक्झाम्पल्स आपल्या दैनंदिन जीवनामध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे आहेत. विचार करा कोणकोणते ते एक्झाम्पल आहेत. कमीत कमी आपल्याला 2 किंवा 3 एक्झाम्पल सांगता यायला पाहिजे. प्रश्न येतो याचा डिफाइन करा आणि एक्झाम्पल सांगा. इसका क्वेश्चन आता है डिफाइन विद एग्जाम्पल. तो कम से कम 2 एग्जाम्पल्स आपको इसके देते आने चाहिए. एक एग्जाम्पल मैंने आपको बताया जो टेक्स्ट बुक में भी है, मोशन ऑफ टिप ऑफ हैंड्स ऑफ अ क्लॉक. घड्याळाचा जो काटा आहे त्या पूर्ण काट्याचं मोशन नाही, पण त्याचं जे टोक असेल किंवा त्या ठिकाणी असणारा एखादा पॉइंट असेल त्या पॉइंटचं मोशन हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन राहते. इसका और एक एग्जाम्पल है. दूसरा याचा एग्जाम्पल आहे मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ. चंद्राचं पृथ्वीभोवती फिरणे हे सुद्धा एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. कारण मून हा अर्थला रिव्हॉल्व करतो. फिरताना तो कॉन्स्टंट स्पीडने फिरतो आणि सर्क्युलर मार्गाने फिरतो. सेकंड एक्झाम्पल आहे रिव्हॉल्युशन ऑफ मून अराउंड द अर्थ. आणखी काही एक्झाम्पल्स आहेत, बरेचसे एक्झाम्पल्स आहेत, विचार करून ठेवा. नेक्स्ट, आता महत्वाचं, जेव्हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन होत राहते, समजा हा सर्क्युलर पाथ आहे आणि या सर्क्युलर मार्गाने
हा एखादा ऑब्जेक्ट आहे किंवा पार्टिकल आहे किंवा बॉडी आहे तो अशा प्रकारे फिरत आहे. दिस इज सेंटर ऑफ द सर्कल अँड दिस इज द सर्क्युलर पाथ. आता या ठिकाणी असताना याची वेलोसिटी जी आहे ती या डायरेक्शनला राहते, ज्याला आपण म्हणतो डायरेक्शन अलॉंग द टँजेंट. मग हाच पार्टिकल फिरता फिरता जर इथे आला तर इथे आल्यानंतर त्याच्या वेलोसिटीचं डायरेक्शन हे असेल. तोच पार्टिकल जर या पोझिशन मध्ये येत असेल तर या ठिकाणी वेलोसिटीचं डायरेक्शन हे राहणार आहे. इथे जर आला तर वेलोसिटीचं डायरेक्शन हे राहणार आहे. काय दिसतंय आपल्याला इथे? तर हे जे वेलोसिटीचं डायरेक्शन आहे पाहू शकता तुम्ही, पोझिशन टू पोझिशन हे डायरेक्शन चेंज होत आहे. जसजसा पार्टिकल त्या सर्कुलर मार्गाने पुढे पुढे चालेल, जैसे जैसे पार्टिकल आगे आगे जाता है तो इसकी वेलोसिटी का डायरेक्शन सेम नहीं रहता, वो कॉन्स्टेंटली निरंतर बदलता रहता है. ते डायरेक्शन कोणतं असते तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये डायरेक्शन ऑफ वेलोसिटी इज अलॉंग द टँजेंट and that direction constantly changes. हे डायरेक्शन निरंतर बदलत राहते, पण मॅग्निट्यूड जे आहे ते मात्र बदलत नाही. मॅग्निट्यूड ऑफ वेलोसिटी रिमेन्स कॉन्स्टंट. हा एक महत्वाचा मुद्दा, ये इंपॉर्टेंट पॉइंट आपको सर्कुलर यूनिफॉर्म सर्कुलर मोशन के लिए ध्यान रखना है. यूनिफॉर्म सर्कुलर मोशन में वेलोसिटी का डायरेक्शन कंटिन्यूअसली बदलता रहता है, लेकिन वेलोसिटी का मॅग्निट्यूड नहीं बदलता. मॅग्निट्यूड बदलत नाही म्हणून त्याला आपण युनिफॉर्म म्हटलेलं आहे. तो कॉन्स्टंट स्पीडने जातो, पण डायरेक्शन मात्र वेलोसिटीचं हे कॉन्स्टंटली बदलत राहतं. मग किती वेळा डायरेक्शन चेंज होते? हा जो पार्टिकल सर्क्युलर मार्गाने फिरत राहत होते याचं डायरेक्शन किती वेळा चेंज होते? हाऊ मेनी टाइम्स द डायरेक्शन चेंजेस? 3 बार, 4 बार, 10 बार, 12 बार, 20 बार, 100 बार, कितने बार? तो इसका आंसर है इनफाइनाइट टाइम्स. इसका डायरेक्शन कितनी बार बदलता है? कई बार बदलता है. इनफाइनाइट टाइम में डायरेक्शन चेंजेस, पोजीशन टू पोजीशन याचं डायरेक्शन कॉन्स्टंटली बदलत राहते. So this is the topic, that is uniform circular motion. इसका डेफिनेशन, इसके एग्जांपल्स आपको ध्यान में रखना है. आणि हा एक पॉइंट, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये वेलोसिटीचं मॅग्निट्यूड बदलत नाही, मॅग्निट्यूड नहीं बदलता, लेकिन वेलोसिटी का डायरेक्शन पॉइंट टू पॉइंट, पोजीशन टू पोजीशन बदलता रहता है. आणि ते डायरेक्शन कोणतं असते तेही लक्षात ठेवायचं. The direction of velocity is along tangent. टँजेंटच्या दिशेने ते डायरेक्शन नेहमी राहते. ठीक आहे. आता या ठिकाणी एक फॉर्म्युला आपण पाहणार आहोत. सपोज ये जो सर्कल है इसका रेडियस है r. स्मॉल r इज द रेडियस ऑफ द सर्कल. आणि जे वेलोसिटी आहे त्या वेलोसिटीचं मॅग्निट्यूड आहे v. ठीक आहे. आणि इन टाइम t इतक्या वेळेमध्ये तो पार्टिकल जिथून सुरू झाला त्याच ठिकाणी येऊन थांबतो. इन टाइम टी द पार्टिकल रिटर्न टू द सेम पोझिशन फ्रॉम वेअर इट हॅज स्टार्टेड. ठीक आहे. मग जर एक कंप्लीट रिव्हॉल्यूशन झालेलं आहे, जिथून सुरुवात झाली पुन्हा त्याच ठिकाणी जर तो पार्टिकल परत आलेला आहे तर त्याने डिस्टन्स किती कव्हर केला? डिस्टन्स तो कव्हर करणार आहे त्या सर्कलचं सर्कमफरन्स म्हणजे 2/r. आणि वेलोसिटी आहे v. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे की वेलोसिटी इक्वल टू डिस्टेंस अपॉन टाइम. वेलोसिटी कितना होता है? वेलोसिटी हमेशा होता है डिस्टेंस अपॉन टाइम या डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. या व्हॅल्यू जर आपण इथे टाकल्या तर आपल्याला मिळतो v इक्वल टू the magnitude of velocity equal to distance, that is 2/r upon त्यासाठी लागलेला टाइम, उसके लिए लगा हुआ समय, that is t. अशा प्रकारे हा एक फॉर्म्युला तुम्हाला पेज नंबर 10 वरती दिलेला आहे.
यूनिफॉर्म सर्कुलर मोशन में वेलोसिटी कितना होता है? तो वेलोसिटी होता है 2πr/t. लक्षात ठेवा, इथे r आहे रेडियस ऑफ द सर्कल आणि t आहे टाइम टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन आणि v आहे मॅग्निट्यूड ऑफ वेलोसिटी. सो दिस इज ऑल अबाउट दिस टॉपिक जो पुस्तकामध्ये तुम्हाला पेज नंबर 9 आणि 10 वरती दिलेला आहे, ज्याला म्हणतात युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर पुस्तकामधून तो टॉपिक वाचा, प्लस व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला पुन्हा पुन्हा तो पाहता येईल. चांगल्या प्रकारे याला समजून घ्या. आपण बघू की वेलोसिटीचं जे डायरेक्शन आहे ते कोणतं राहते, कसं राहते. तो वेलोसिटी का डायरेक्शन होता है अलॉन्ग द टँजेंट्स. मग याला सुद्धा प्रूव्ह करण्यासाठी एक साधा एक्सपेरिमेंट आहे, एक सिंपल एक्सपेरिमेंट आहे जो तुम्हाला पेज नंबर 10 वरती दिलेला आहे. काय करायचं आपल्याला? टेक अ सर्क्युलर डिस्क. अशा प्रकारे एक सर्क्युलर डिस्क घ्यायची आहे. सेंटरच्या ठिकाणी तिला आपण एका पॉइंटेड ऑब्जेक्ट वरती असं रेस्ट केलेलं आहे आणि तिथे ती फिरू शकते. This is a rotating circular disc about this center. ठीक है, मग याला रोटेट करायचं आहे. रोटेट इट फास्ट. पण ते रोटेट करायच्या आधी यू टेक अ 5 रुपी कॉइन. एक कोई भी आप कॉइन लो, सेंटर पासून काही अंतरावरती त्या कॉइनला तुम्ही इथे ठेवा. प्लेस द कॉइन ॲट सम डिस्टन्स फ्रॉम द सेंटर. आणि तो पॉइंट ठेवल्यानंतर मग ती जी डिस्क आहे त्या डिस्कला तुम्ही फास्ट रोटेट करा. काय ऑब्जर्व होणार आहे, काय तुम्हाला दिसणार आहे, काय घडणार आहे, क्या होता है? तो जब आप इस सर्कुलर डिस्क को फास्ट रोटेट करते हो तो कुछ स्पीड के बाद एका ठराविक स्पीड नंतर हा जो कॉइन आहे तो कॉइन फेंकला जातो. ये कॉइन बाहर की तरफ फेंका जाता है. इट इज थ्रोन ऑफ. पण तुम्हाला पाहायचं आहे की तो कॉइन कोणत्या दिशेने बाहेर फेकण्यात येतो किंवा फेकला जातो. किस डायरेक्शन में कॉइन बाहर फेंका जाता है. तो तुम्हाला असं दिसणार आहे, ऐसे आपको ऑब्जर्व होगा कि ये जो कॉइन है, दिस कॉइन इज थ्रोन ऑफ इन द डायरेक्शन ऑफ टँजेंट. या ठिकाणी जी टँजेंट राहणार आहे, जर डिस्क अशा प्रकारे रोटेट होत असेल या पोझिशन मध्ये टँजेंटचं डायरेक्शन हे राहणार आहे आणि त्याच डायरेक्शन मध्ये तो जो कॉइन आहे तो कॉइन मूव्ह करतो किंवा तो कॉइन बाहेर फेकण्यात येतो, फेकला जातो. याच्यावरून आपल्याला ही गोष्ट सांगता येते की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकलचं डायरेक्शन किंवा त्या पार्टिकलच्या वेलोसिटीचं डायरेक्शन कोणतं राहते. इसका आंसर है इन यूनिफॉर्म सर्क्युलर मोशन द डायरेक्शन ऑफ velocity is always along the tangent. तो कोणत्याही पोझिशन मध्ये असो वेलोसिटीचं डायरेक्शन हे टँजेंटच्या दिशेने राहणार आहे. हा एक पॉइंट पेज नंबर 10 वरती. एक आणखी मुद्दा याच्यामध्ये इथे आपण सांगितलं की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये वेलोसिटीचं मॅग्निट्यूड बदलत नाही, स्पीड कॉन्स्टंट राहते, पण वेलोसिटीचं डायरेक्शन मात्र कंटिन्युअसली चेंज होत राहते. मैग्नीट्यूड नहीं बदलता, डायरेक्शन बदलता है, इसकी वेलोसिटी बदलती है. कारण या दोघांपैकी एक जरी बदललं तर वेलोसिटी बदलणार है. इन दोनों में से एक भी अगर चेंज होता है तो वेलोसिटी चेंज होता है. अशा प्रकारे या ठिकाणी डायरेक्शन बदलल्यामुळे वेलोसिटी चेंज होत राहते. कॉन्स्टंटली वेलोसिटी चेंजेस युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता वेलोसिटी चेंज होत आहे म्हणून या मोशनला म्हणायचं एक्सिलरेटेड मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे कशा प्रकारचं मोशन आहे तर इट इज एन एक्सिलरेटेड मोशन. हा एक प्रश्न येतो की शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट, एक्सप्लेन करा की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे एक्सिलरेटेड मोशन आहे. या मोशन मध्ये एक्सिलरेशन राहते. ये कैसे एक्सप्लेन करोगे तो उसका ही आंसर. यूनिफॉर्म सर्कुलर मोशन में
वेलोसिटी का मैग्नीट्यूड नहीं बदलता, लेकिन डायरेक्शन बदलता है. डायरेक्शन चेंज झाल्यामुळे ती वेलोसिटी बदलते, आणि ज्या ठिकाणी वेलोसिटी बदलत असेल तिथे ॲक्सिलरेशन राहतेच. तर वेलोसिटी चेंज झाल्यामुळे इथे ॲक्सिलरेशन आहे, म्हणून युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज अन ॲक्सिलरेटेड मोशन. ठीक आहे. तर या ठिकाणी ॲक्सिलरेटेड मोशन हा टॉपिक एक्सप्लेन करून झालेला आहे. सगळे डिटेल्स मी तुम्हाला सांगितले. डिटेल तुम्ही चांगल्या प्रकारे ऑब्झर्व करा. वाटल्यास तुमच्याकडे काही पॉईंट्स नोट करा किंवा पुस्तकामध्ये सगळे पॉईंट्स दिलेले आहेत. त्या ठिकाणी पेज नंबर 9 आणि 10 वरती ते हायलाईट करून ठेवा आणि अधूनमधून याला वाचत राहा. ओके, लेट्स गो टू द नेक्स्ट टॉपिक. हे झालं आहे सर्क्युलर मोशन बद्दल, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बद्दल. आता पुढचा जो टॉपिक टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे, पेज नंबर 11 जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी काही सॉल्व एक्झाम्पल्स आहेत. हे सॉल्व एक्झाम्पल्स आपण आज थोडं डिस्कस करूया, कारण परीक्षेमध्ये एक्झाम्पल्स कंपल्सरीली राहतातच. आता एक्झाम्पल्स म्हणजे मॅथमॅटिकल प्रॉब्लेम आहेत, ते सॉल्व करून आपल्याला त्याचा आन्सर काढायचा आहे. मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स किंवा सॉल्व एक्झाम्पल्स आपल्याला चांगल्या प्रकारे येण्यासाठी लेसनमध्ये जे काही फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले आपल्याला माहिती असायला पाहिजे. कोणत्या क्वांटिटीचा काय फॉर्म्युला आहे, जर माहिती असेल तर आपण मॅथमॅटिकल प्रॉब्लेम करू शकतो. तर पेज नंबर 11 वरती तुम्हाला 4 प्रॉब्लेम्स सॉल्व करून दिलेले आहेत. ते 4ही प्रॉब्लेम मी आता इथे एक्सप्लेन करतो. त्याचा पहिला प्रॉब्लेम, तर सगळ्यात आधी आपल्याला प्रॉब्लेम चांगल्या प्रकारे वाचायचा आहे आणि त्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे आणि काय आपल्याला फाइंड करायचं आहे, या दोन गोष्टी आपल्याला आधी नोट करायच्या. पहले तो क्वेश्चन को अच्छी तरह पढ़ लो, समझ लो, और फिर क्वेश्चन में क्या दिया है, कोणत्या क्वांटिटीज दिलेल्या आहेत, कौन कौन सी क्वांटिटीज दी है, कौन सी क्वांटिटी फाइंड करना है, ये पहले नोट करना है. सी क्वेश्चन नंबर 1, पेज नंबर 11. प्रश्न असा आहे, an athlete is running on a circular track. He runs a distance of 400 meter in 25 seconds before returning to his original position. सर्क्युलर ट्रॅक वरती एक ॲथलीट धावत आहे. जिथून त्याने सुरुवात केली त्याच ठिकाणी परत आल्यानंतर त्याचं डिस्टन्स दिलेलं आहे आणि त्यासाठी लागणारा वेळ दिलेला आहे. मतलब यहाँ पर आपको दिया है डिस्टेंस, आपको दिया है टाइम. डिस्टन्स आहे 400 मीटर आणि त्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो आहे 25 सेकंद. ठीक आहे. आणि विचारलेला आहे की व्हॉट इज एवरेज स्पीड एंड एवरेज वेलोसिटी. दोन आंसर्स काढायचे हैं. पहला आंसर आपको पूछा है कि उसका एवरेज स्पीड कितना होगा, आणि दूसरा आंसर तुम्हाला विचारलेला आहे की या केसमध्ये एवरेज वेलोसिटी किती राहणार आहे. अशा प्रकारे हा एक सिंपल प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, व्हेरी सिंपल. मग तुम्हाला एवरेज स्पीड आणि एवरेज वेलोसिटीची काढायची आहे. या दोघांचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. जर फॉर्म्युला माहिती असेल तर आपला आन्सर पटकन घेऊन जाईल. ठीक आहे. एक दुसरी महत्त्वाची गोष्ट इथे म्हटलेलं आहे की जिथून त्या ॲथलीटने सुरुवात केली 25 सेकंड नंतर तो त्याच ठिकाणी परत आलेला आहे. जहाँ से स्टार्ट किया 25 सेकंड के बाद वहीं पर एथलीट वापस आया, तो डिस्प्लेसमेंट कितना. या केसमध्ये डिस्प्लेसमेंट असेल 0. कारण आपण टॉपिक डिस्कस करताना सांगितलं होतं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये जिथून सुरुवात झाली शेवट जर तिथेच होत असेल, स्टार्टिंग पॉइंट आणि फायनल पॉइंट जर एकच असेल तर डिस्प्लेसमेंट हे नेहमी 0 राहते. तर या केसमध्ये सुद्धा डिस्प्लेसमेंट 0 आहे. अशा प्रकारे या 3 क्वांटिटीज आपल्याला दिलेल्या आहेत आणि 2 आन्सर आपल्याला काढायचे आहेत. पहिला आन्सर एवरेज स्पीड.
इसका फार्मूला बताओ आणि याचा फार्मूला आहे टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. डायरेक्ट व्हॅल्यू सॉल्व. पण व्हॅल्यूज टाकायच्या आधी पुन्हा एकदा आपल्याला त्यांच्या युनिटकडे लक्ष द्यायचं आहे. डिस्टन्स मीटरमध्ये आहे आणि टाइम सेकंडमध्ये आहे. मतलब दोनों क्वांटिटीज एसआई यूनिट में है आणि कोणालाही कन्वर्ट करायचं चेंज करायचं काम नहीं. डायरेक्टली पुट द वैल्यूज. तो टोटल डिस्टेंस 400 मीटर और उसके लिए लगा टोटल टाइम 25 सेकंड. पुढचा भाग आहे कॅल्क्युलेशनचा. 400 डिवाइडेड बाय 25. कैलकुलेशन तुम्हाला करता येते. कितना आ गई 100 को अगर 25 से डिवाइड करें तो 4 आता है. तो 4 into 4 ये आंसर आएगा 16 मीटर पर सेकंड. अशा प्रकारे हे पहिला आंसर आलेला आहे. एवरेज स्पीड राहणार आहे 16 मीटर पर सेकंड. समझ गया? काफी सिंपल है. अभी सेकंड आंसर निकालना हमको एवरेज वेलोसिटी. आता एवरेज वेलोसिटी साठी फॉर्म्युला आहे टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. स्पीड मध्ये डिस्टन्स राहते आणि वेलोसिटी मध्ये डिस्प्लेसमेंट राहते. टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. ये हो गया इसका फॉर्मूला. इसमें वैल्यूज डालो. आता या ठिकाणी या एक्झाम्पल मध्ये डिस्प्लेसमेंट किती आहे ते प्रश्नामध्ये डायरेक्टली दिलेलं नाही. पण प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे की जिथून सुरुवात झाली एक्झिट तिथेच येऊन थांबत आहे. जहां से स्टार्ट हुआ फिनिश वहीं पर हो रहा है. इसलिए डिस्प्लेसमेंट 0. तो टोटल डिस्प्लेसमेंट इज 0 आणि त्यासाठी लागणारा टोटल वेळ आहे 25 सेकंड. तो 0 अपॉन 25 इसका आंसर बनेगा 0 मीटर पर सेकंड. इन दिस वे एवरेज वेलोसिटी 0 मीटर पर सेकंड होगा और एवरेज स्पीड 16 मीटर पर सेकंड. हे कॅल्क्युलेशन झाल्यानंतर शेवटी आपल्याला याचे दोन स्टेटमेंट लिहायला लागतात किंवा दोघांचे मिळून एक स्टेटमेंट लिहिलं तरी चालेल. तो इसका फाइनल स्टेटमेंट बनेगा द एवरेज स्पीड ऑफ द एथलीट इज 16 मीटर पर सेकंड and his average velocity is 0 meter per second. This is the answer of question number 1. Next, question number 2. पुन्हा सगळ्यात आधी प्रश्न वाचायचा आहे. प्रश्नामध्ये काय गिवन आहे, काय फाइंड करायचं ते लिहायचं. अभी सेकंड एग्जाम्पल. तर पेज नंबर 11 वरती पहा प्रश्न आहे. चांगल्या प्रकारे प्रश्न वाचून घ्यायचा आणि या दोन गोष्टी आपल्याला ठरवायच्या आहेत. प्रश्न असा आहे an aeroplane taxis on the runway for 30 seconds with an acceleration of 3.2 meter per second square before taking off. एक एरोप्लेन आहे. तो एरोप्लेन टेक ऑफ करण्याच्या आधी रनवे वरती धावत आहे. तर त्यासाठी तुम्हाला टाइम दिलेला आहे आणि एक्सेलरेशन दिलेला आहे. टाइम इज गिवन 30 सेकंड जिसको हम लिखते हैं t और इसका एक्सेलरेशन दिया है 3.2 मीटर पर सेकंड. एक्सेलरेशन एंड टाइम ऑन द ट्रैक ऑन द रनवे. प्रश्न विचारलेला आहे की हाउ मच डिस्टेंस वुड इट हैव कवर्ड ऑन द रनवे. रनवे वरती तो टेक ऑफच्या आधी किती डिस्टन्स कव्हर करेल हे तुम्हाला फाइंड करायचं आहे. म्हणजे तुम्हाला काढायचं आहे डिस्टन्स, ज्याला आपण एस म्हणू शकतो, डिस्प्लेसमेंट एस. आता हा जो प्रश्न आहे दिस क्वेश्चन इज बेस्ड ऑन इक्वेशन्स ऑफ मोशन. त्याचे तीन इक्वेशन्स ऑफ मोशन होते. v इक्वल टू u प्लस ad, s इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर आणि v स्क्वेअर इक्वल टू u
square plus 2as. These are the three equations of motion. याच्यावरती आधारित इस पे बेस्ड ये क्वेश्चन मग आपल्याला E दिलेला आहे, A दिलेला आहे, डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. आता पुन्हा या ठिकाणी एक क्वांटिटी जी तुम्हाला डायरेक्टली दिलेली नाही ती आपल्याला प्रश्नावरून समजून घ्यायची आहे. आता एरोप्लेन हा टेक ऑफ करतो आहे, तो डेफिनेटली टेक ऑफ करताना त्याची सुरुवातीची जी वेलोसिटी आहे ती 0 राहणार. तो इनिशियल वेलोसिटी इज 0 जी प्रश्नामध्ये मेन्शन नाही पण ती आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला इनिशियल वेलोसिटी 0 आहे ती 0 घ्यावी लागेल. इन दिस वे A is given, A is given, U is given, S हमको फाइंड करना है. तो किसका यूज करो? पहले इक्वेशन चालेल का, दूसरा चालेल का की तीसरा चालेल? पहले इक्वेशन चालणार नाही. का चालणार नाही? कारण आपल्याकडे v नाही, वेलोसिटी आपको दिया गया नहीं है. तो पहला इक्वेशन और तीसरा इक्वेशन दोनों में v है. फाइनल वेलोसिटी की या ठिकाणी दिलेली नाही म्हणजे आपल्याला सेकंड इक्वेशनचा वापर करावा लागेल. सो सेकंड इक्वेशन इज s इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. याच्यामध्ये व्हॅल्यूज टाका आणि आन्सर काढा. u into t 0 into 30 plus 1/2 acceleration 3.2 into time square 30 square. या आपण सगळ्यांच्या व्हॅल्यूज टाकल्या. आता कॅल्क्युलेशनचा भाग 0 into 30 0 होगा प्लस या 3.2 ला जर 2 ने डिवाइड केलं तर ते येणार आहे 1.6 into 300 का स्क्वेअर 900. आता रफमध्ये तुम्ही 1.6 आणि 900 ला जर मल्टिप्लाय केलं तर तुमचा आन्सर येणार आहे 1440 मीटर. हे तुम्ही रफमध्ये करून पहा. रफ में आप इसको मल्टीप्लाई करके देखो तो आपका आंसर बनेगा 1440.0 आएगा. दैट इज 1440 मीटर. अशा प्रकारे तो जो एरोप्लेन आहे तो टेक ऑफच्या आधी म्हणजे रनवे सोडायच्या आधी किती डिस्टन्स कव्हर करेल तर तो डिस्टन्स कव्हर करणार आहे 1440 मीटर. मग याच्यावर आपल्याला एक शेवटी फायनल स्टेटमेंट लिहावं लागेल. ते फायनल स्टेटमेंट काय असेल तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे ते पहा कि हाउ मच डिस्टेंस वुड इट कवर. तो आपको लिखना पड़ेगा द एरोप्लेन वुड कवर a distance of 1440 मीटर बिफोर टेक ऑफ. ठीक आहे. हे आन्सर्स तुम्हाला पेज नंबर 11 वरती दिलेले आहेत. अशा प्रकारे हे सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत. 2 एक्झाम्पल मी एक्सप्लेन करून सांगितले. आणखी पुढे 2 एक्झाम्पल आहेत. क्वेश्चन नंबर 3 आहे, क्वेश्चन नंबर 4 आहे. ते दोन्ही आन्सर्स दिलेले आहेत. तुम्ही त्याला वाचून घ्या, तुम्ही त्याला समजून घ्या. त्याचा जो कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे तो तुम्ही स्वतः करून पहा या खुद कर लो. ते तुमचं सेल्फ स्टडीचं वर्क आहे. त्याच्यामध्ये जर काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता, मला व्हॉट्सअप करू शकता. त्याचा आन्सर मी तुम्हाला पोस्ट करेन. तर या ठिकाणी आपला आजचा हा व्हिडिओ लेक्चर संपतो आहे. धन्यवाद. थँक्यू.